जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने अशी कुठली गोष्ट घरातली ती बदलली पाहिजे ज्यांनी हे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही. ओके. सो प्रत्येक व्यक्ती असा विचार करतो, की माझ्या एकट्याने काय होणार आहे? हम्म. की अ, दुनियामध्ये एवढी लोकं, एवढी पॉप्युलेशन आहे आणि प्रत्येकजण रस्त्यावर कचरा फेकतात, हे करतात. तर मी काय कॉन्ट्रिब्यूट करून उपयोग होणार आहे? बट हा म्हणजे मला असं सांगायचं आहे किंवा सजेस्ट करायचं आहे. हा जो वेस्ट मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे, हा कलेक्टिव्ह इफर्ट्सचाच एक हम्म. ॲक्टिव्हिटी आहे, की जर एका व्यक्तीने ठरवलं, की मी माझ्या घरामध्ये सेग्रीगेशन ॲट सोर्स ही हम्म. ॲक्टिव्हिटी करू शकेल. सो सेग्रीगेशन ॲट सोर्स म्हणजे काय, की जो जिथून कचरा उत्पन्न होतो, हम्म. तिथेच जर तो सेग्रीगेट झाला, तर 100% तो रिस्पॉन्सिबल रिसायकलिंगला जाऊ शकतो. बरोबर. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरापासून सुरुवात करावी, की मी जर कचरा व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थितपणे जर करू शकलो आणि हे फक्त शहरात प्रॉब्लेम आहे असं नाहीये. जर हे पॉडकास्ट तुमचे व्ह्यूअर छोट्या खेडेगावात जरी हम्म. ऐकत असतील, तर मला त्यांना पण रिक्वेस्ट आहे, की शहरामध्ये तरी ॲटलीस्ट तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये पिकअप करायला हो. लोकं असतात, वेस्ट मॅनेजमेंटसाठी लोकं असतात, कचरा व्यवस्थित घेऊन जातात. हम्म. बट प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा कचरा स्वतः कसा मी रिस्पॉन्सिबली डिस्पोज करू शकतो, याच्यासाठी प्रयत्न करायला हवा. बरोबर. असे काही नागरिक आहेत, जे आमच्यासोबत असोसिएटेड आहेत, हम्म. जे पुणे शहरात काम करतो तिथे आम्ही, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये, की त्यांच्या इथून जी सुका कचरा ही जी बिन असते हम्म. त्यांच्या घरामध्ये, त्यात फक्त डस्ट जाते घरातली. हम्म. एकही दुसरा आयटम म्हणजे कुठल्याही लाइक गोष्ट तुम्ही जात नाही. थर्मोकॉल घ्या, तुम्ही कोरुगेटेड बॉक्सेस घ्या किंवा आपल्याकडे जे शर्ट किंवा आपण ड्रेस घेतला त्याला टॅग येतात हो. पेपरचे. ते टॅग पण लोकं सांभाळून ठेवतात. एकही गोष्ट कचऱ्यात फेकत नाहीत. एवढं काळजीपूर्वक काम करणारी काही लोकं आहेत. सो ते काही लोकं आहेत म्हणजे जर पुण्याची पॉप्युलेशन जर 1 करोड असेल आणि त्यातले हजारच लोकं जर हे करत असतील, तर ते कधी शक्य नाही बरोबर. आपल्याला हे करणं. बट प्रत्येकाने हे प्रत्येकाने जर केलं, की 1 ठरवलं करोड जर पाहिजे. पॉप्युलेशनपैकी 1 करोड पॉप्युलेशन म्हणजे साधारण 10,00,000 किंवा 20,00,000 जर हो. घरं असतील, तर त्या प्रत्येक घराने जर ठरवलं, की मी माझ्या घरातून जाणारा जो कचरा आहे, त्यात फक्त डस्ट जाईल, बरोबर. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे नक्कीच. महानगरपालिकेला, की तो हँडल करणं हो. कचरा, तो सॉल्व्ह होईल तो. आणि तो रिस्पॉन्सिबल रिसायकलिंगला जाईल, की प्रत्येक गोष्ट रिसायकल होते ना, अशी हम्म. कुठली गोष्ट नाही, की जी रिसायकल होत नाही.